रुपेश कसबे हा मुलगा मुन्ना सय्यद शेख यांच्याकडे भंगार काढण्यासाठी हरेगाव कारखाना येथे गेले असता तिथली पाण्याची टाकी 5000 टनी ही अंगावर पडली। 2 तास झाले तरीही कुठल्या प्रशासनाची मदत मिळाली नाहीये। ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। आताच आम्ही हरेगाव इथे घटनास आम्हाला फोन आल्याबद्दल आम्ही भीमशक्तीचे कार्यकर्ते व स्वतः मी पदाधिकारी आले, सगळ्या स्वतः आल्यानंतर रुपेश कसबे हा इथं या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून त्याचा घटना घडलेली आहे। संबंधित ठेकेदार व जो कोण काम घेत असन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भीमशक्तीच्या वतीने मागणी आहे। आणि जर कारवाई केली नाहीस तर भीमशक्तीच्या वतीने तीव्र आंदोलन करणे आम्ही इशारा देत आहे। ह्या ठिकाणी हरेगाव संबित कुटुंबाच्या जो डोंगर कोसळलेला आहे त्याला न्याय भेटला पाहिजे। आमच्या भीमशक्तीच्या माध्यमातून आमचं असं ही चॅनलद्वारे माहिती आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।